तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून कार्यभार हाती घेतलाय, स्वीकारलाय, तेव्हापासून मोठ्या प्रमाणात धाडसत्र राज्यभरात सुरू झाली आहेत. पण तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं धाराशिवमधल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून समर्थन केलं गेलंय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळ विरोधी मोहिमेमुळे शेतकरी वर्गात जल्लोष पाहायला मिळतोय. धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी फटाके फोडत या कारवाईला पाठिंबा दिला. भूम तालुक्यातनं दररोज 2 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. भेसळ थांबली तर दुधाला योग्य भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तुकाराम मुंढेंच्या अनेकदा बदल्या झाल्या, मात्र अन्न आणि औषध प्रशासन विभागात मुंढेंनी कायम राहावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. कारवाई मोहीम राबवल्यानंतर बदली झाली तर रस्त्यावरती उतरू असा इशारा सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय. आमच्या कष्टकरी शेतकऱ्याची एक प्रामाणिक अपेक्षा आहे की आमच्यासाठी तुकाराम मुंढे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी ज्या दिवसापर्यंत त्यांची रिटायरमेंट होत नाही त्या दिवसापर्यंत कुठल्याही नियमाला बाजूला ठेवून आयुक्त पदावरच तुकाराम मुंढे साहेबांची रिटायरमेंट झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीचा खमक्या अधिकारी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस निश्चितपणानं भेसळखोराचं दाभदनांतर चांगलं वाटतंय. कारण भेसळ पकडल्यानंतर दुधाचे भाव वाढते, भाव वाढतील ना भेसळयुक्त दूध जे जास्त होतं त्याचं आता प्रमाण कमी होईल आणि चांगला भाव मिळेल, त्यामुळे स्वागत केलं आम्ही. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव.